नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे। जयदीप आपटेला मालवण पोलीस ठाण्यात आणण्यात आलेले आहे। काल रात्री अटक केल्यानंतर आपटेला आज मालवण पोलीस ठाण्यात आणण्यात आलाय। तर आपटेला आजच कोर्टात हजर केलं जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे। ही दृश्य आपण बघताय। काल जयदीप आपटेला कल्याणमधून घरातून ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आज मालवण पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आलेलं आहे। तर आजच जयदीप आपटेला कोर्टात हजर केलं जाणार असल्याची देखील माहिती कळते आहे। तर आपटेच्या जामिनासाठी 8 दिवसांपासून ठाण्यातून हालचाली होत आहेत असं राऊतांनी म्हटलंय। ताबडतोब जामीन मिळावा म्हणून ठाण्यातून सूत्र हलवली जातात। संजय राऊत यांचे हे आरोप आहेत। तर शिल्पकार जयदीप आपटेच्या अटकेनंतर संजय राऊतांनीही आरोप केले। जयदीप आपटे यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी 8 दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलत आहेत। मी वारंवार ठाण्याचा उल्लेख करतो की जयदीप आपटे यांना 2 दिवसामध्ये ते सरेंडर होतील आणि ताबडतोब त्यांच्या जामिनाची व्यवस्था करा, अशा प्रकारची सूत्र ही ठाण्यातून हलत आहेत। त्या संदर्भात कायदेशीर जी मदत लागते ती सुद्धा ठाण्यातून मिळते। ज्यांनी त्यांना हे काम दिलं अनुभव नसताना ते बेकायदेशीर होतं, ते सूत्रधार आजही सरकारमध्ये आहेत। त्यांच्यावरती कारवाई कधी होणार? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ज्यानं बाजार मांडला आणि केला, त्या सगळ्याचं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्राचे सूत्रधार ठाण्यातच आहेत।